दिनांक 21 जून रोजी केस तालुक्यातील टाकळी गावचे सुपुत्र विलास घुले यांची निगरून अशा पद्धतीची हत्या करण्यात आली। या हत्येचे CCTV फुटेज होते। हत्याला वार झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी पाठलाग करण्यात आला, त्याच्यानंतर CDR निघाला आणि अशा अनेक गोष्टी घडल्यानंतर या ठिकाणी केजच्या पोलीस स्टेशनमध्ये प्रेताला सोबत घेऊन 10 तासपर्यंत आंदोलन झालं। केजच्या शिवाजी चौकात आंदोलन झालं। याचे सगळे पडसाद उमटल्याच्या नंतर रात्री उशिरा तो FIR झाला आणि त्या FIR मध्ये ज्यांची नावं मैताचे नातेवाईक घ्या म्हणत होते की आमचा यांच्यावर संशय आहे, तर त्या ठिकाणच्या DYSPनी SP स्वतः तिथं बसून होते, ॲडिशनल SP मॅडम बसून होत्या, पण त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं की आम्ही पुरावा सापडल्याशिवाय कुणाचं नाव घेणार नाही। त्याच्यानंतर 2 दिवसांनी स्वतः या जिल्ह्याचे कर्तबगार SP कावत साहेब यांनी स्वतः सांगितलं की या ठिकाणी आम्ही तपास केला आणि आम्हाला काहीही आढळून आलेले नाही। त्याच्यानंतर CDRचा रिपोर्ट हा रमेश घुलेंच्या हातामध्ये पडला। तो स्वतः त्यांनी बघितला आणि तो प्रशासनाला त्यांनी नेऊन दाखवला की हे बघा CDR त्या घटनेशी संबंधित आहे, त्याच्यावर कॉल केलेले आहेत आणि खासदार पुत्राला याच्यामध्ये अटक झाली पाहिजे। मैताचे नातेवाईक ज्याच्यावर संशय घेतात त्या सर्व लोकांना या ठिकाणी FIR केला पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। ही पद्धत आहे। पुढे तपासामध्ये कोणी निर्दोष असेल तर तो सुटेल, पण या ठिकाणी मैताचे नातेवाईक सांगतात आक्रोश करून प्रेत पोलीस स्टेशनमध्ये असताना की यांच्यावर आमचा संशय आहे, हे याचे कर्ता करीत आहेत, हे या घटनेच्या मागचे मास्टरमाइंड आहेत। पण असं असताना सुद्धा इथल्या पोलिसांनी सांगितलं आम्ही झाल्याशिवाय करणार नाही। CDR आला तरी या जिल्ह्याचे SP जे आहेत कावत साहेब या आरोपीला अटक करायला तयार नाहीत। तिथले DYSP सुद्धा स्वतः IPS आहेत, नेमकेच IPS होऊन आलेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आरोपीला अटक करत नाहीत। मग पोलिसांचं नेमकं या जिल्ह्यामध्ये काम काय आहे की ज्याची निगरून हत्या झाली आहे? एका आईचा नौजवान मुलगा वारला आहे, एका घरचा तरुण मुलगा गेला आहे, त्याची हत्या झाली आहे आणि अशा प्रकरणामध्ये या घरचे आई वडील, त्या मयताची पत्नी आणि त्याचा भाऊ गेल्या 9 दिवसापासून या ठिकाणी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण करतायत, आमरण उपोषण। त्यांची तब्येत खालावत चालली आहे, पण प्रशासनाचं या उपोषणाकडे दुर्लक्ष आहे। गेल्या 9 दिवसापासून इथल्या प्रशासनाने या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली नाही, कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। त्यामुळं उद्या भविष्यामध्ये या जर आरोपीला अटक झाली नाही तर उद्या भविष्यामध्ये रमेश घुलेंची सुद्धा हत्या होऊ शकते, रमेश घुलेंचा सुद्धा या ठिकाणी मर्डर होऊ शकतो। त्यामुळे माझी या कलेक्टरला आणि इथले SP ला विनंती आहे की तुम्ही जर खरंच खाकी वर्दी घालून या ठिकाणी ड्युटी करताय तर ज्याचा CDR सापडलाय त्याला या ठिकाणी अटक केली पाहिजे। तुमची SIT तुम्ही नेमली, SITचा प्रमुख हा बाहेरचा असतो, SITचा प्रमुख तिथलाच DYSP SITचा प्रमुख केला। एका पानाचं पत्र 15 मिनिटात काढलं आणि SIT तयार केली। त्या SITवर विश्वास नव्हता म्हणून प्रकरण आता CID कडे दिलंय, तर CIDने काय कारवाई केली? CIDने घुलेंशी काय संपर्क साधला? CIDचा तपास सुरू झाला का नाही? CIDने यांच्यासोबत काय कोऑर्डिनेशन केलं? याचा काही तीळ मात्र यांना काही संबंध नाही, यांना काही संपर्क झालेला नाही। आज हे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी रस्त्यावर 9 दिवसापासून बसून आहे, नातेवाईक बसून आहे, समाज बसून आहे, 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी बसून आहेत। पण या ठिकाणी घुलेंना न्याय देण्यासाठी मात्र इथलं पोलीस प्रशासन यशस्वी ठरत नाही, इथला कलेक्टर लक्ष घालत नाही, इथला SP लक्ष घालत नाही। आता या कुटुंबाची मागणी आहे की या ठिकाणी या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय ताई असतील, या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून या प्रकरणातील जे आरोपी CDR मध्ये सापडले त्यांना तातडीनं या मर्डर केसमध्ये समाविष्ट करून त्यांना या ठिकाणी अटक करणं काळाची गरज आहे। अन्यथा या जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणखी बिघडल्याशिवाय राहणार नाही। येत्या काळामध्ये आमच्याकडे जर प्रशासन लक्ष देणार नसेल तर आम्हाला सुद्धा आमच्या आंदोलनाची प्रक्रिया बदलावी लागेल, आंदोलन तीव्रतेने करावं लागेल आणि त्यावेळेस जर कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडली तर त्याला इथला SP आणि इथला कलेक्टर जबाबदार असेल। याची नोंद राज्य सरकारने घ्यावी, CIDने घ्यावी आणि बीडच्या प्रशासनाने घ्यावी की उद्या जर या कुटुंबाचं काही बरं वाईट झालं तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही, याची गंभीर दखल आपण घ्यावी। 9 दिवसापासून ज्याच्या घरची हत्या झाली आहे त्याच्या घरची लोक आमरण उपोषण करतायत, इथल्या SP ला लाज वाटायला पाहिजे की या ठिकाणी हत्या झालेलं कुटुंब जर न्यायासाठी विवंचनेमध्ये रस्त्यावर पडलेलं आहे आणि त्या कुटुंबाकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर खऱ्या अर्थानं तुमच्याकडे संशयाच्या नजरेने बघायची आमची नजर तुमच्याकडे जाते। कारण तुम्ही डोळे असून आंधळ्याचं सोंग घेताय, तुमची कातडी गेंड्याची झाली आहे म्हणून तुम्हाला या परिवाराच्या दुःखाच्या वेदना समजत नाही आहेत। पण या SP ला माझी विनंती आहे
की आमच्यावर कुठले गुन्हे दाखल करायचे तर करा, पण या ठिकाणी रमेश घुले आणि त्यांच्या परिवाराला न्याय द्या. त्यांच्या वयोवृद्ध आई आमरण उपोषण करतायत. इथलं प्रशासन झोपलंय का झोपेचं सोंग करतंय, याचा विचार राज्य सरकारने यांना करावा. आणि इथले जिल्हाधिकारी आणि SP यांना पुनश्च एकदा विनंती करतो की या प्रकरणामध्ये आपण तातडीने सकारात्मक पावले नाही उचलली तर या आंदोलनाची दिशा बदलेल आणि पुढच्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार राहाल, एवढं लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागण्या मान्य नाही झाल्यास पुढचं पाऊल? मागण्या मान्य नाही झाल्यास या ठिकाणी परवा दिवशी बैठक झाली आहे. त्या बैठकीमध्ये हजारो समाज बांधव एकत्र आले होते. OBC समाजामध्ये आणि वंजारी समाजामध्ये संतापाची तीव्र लाट आहे आणि या लाटेचं रूपांतर तीव्र आंदोलनात होईल. या जिल्हा बंदचे हाक आम्ही देणार आहेत. या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि बाजारपेठेमध्ये रास्ता रोको झाल्याशिवाय राहणार नाही. आणि 5 लाख या ठिकाणी 18 पगड जातीच्या लोकांचा मोर्चा या बीडच्या कलेक्टर ऑफिसवर आल्याशिवाय राहणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार असेल तर इथलं पोलीस प्रशासन आणि या बीड जिल्ह्याचं प्रशासन जबाबदार असेल. त्यामुळे या प्रकरणाची जेवढी तीव्रता वाढेल तेवढं हे प्रकरण चिघळणार आहे. कारण आम्ही न्याय मागतोय. आमचा माणूस गेलाय, आमच्या माणसाची हत्या झाली आहे, आमच्या माणसाचा मर्डर झालाय आणि त्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय. आणि पोलीस जर येड्याचं सोंग करत असतील, झोपेचं सोंग घेत असतील तर पोलिसांना जागे केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. याची दखल या जिल्ह्याचे SP कावत साहेबांनी घ्यावी. अन्यथा हा वंजारी समाज, हा OBC समाज आता शांत बसणार नाही. काय सांगाल, आज उपोषणाचा 9वा दिवस आहे, प्रशासनाच्या वतीने काही प्रतिसाद मिळाला आपल्याला? नाही, आणखी त्या दिवशी परवा जे आले होते त्यांचं जे शिष्टमंडळ, त्यानंतर कोणी आलं नाही. CIDवाल्यांना मी स्वतः फोन केला होता. त्यांना आमच्याकडे जी माहिती आहे, जे माझ्याकडे जी पुरावे आहेत ते त्यांना देण्यासाठी मी गेली 4 दिवस झालो संपर्क मीच फोन करतोय. त्यांनी कुठलंही माझ्याकडं त्यांच्याकडे तपास गेल्यापासून पत्र वगैरे दिलं नाही किंवा मला फोन नाही. मी स्वतःहून फोन करतोय. नेमकं काय चाललंय हेच काय कळायला मार्ग नाही. किती दिवस उपोषण करण्याची तयारी आणखी आपण? जोपर्यंत हे कटामधील आरोपी आणि याचे जे मास्टर माइंड आहेत त्यांना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. 15 ऑगस्ट दिनी या ठिकाणी पालकमंत्र्यांचा दौरा असतो, त्यावेळेला प्रश्न सुटेल असं अपेक्षा आहे का? नाही, अपेक्षा तर आहे ना. पालकमंत्री सुमित्राताई पवार यांच्याकडनं अपेक्षा आहे, मुख्यमंत्री साहेबांकडनं अपेक्षा आहे, या स्थानिकचे जे जिल्ह्यातले नेते आहेत त्यांच्याकडनं पण अपेक्षा आहेत की आम्हाला न्याय मिळावा. आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय असेल आपलं? मी एकतर या ठिकाणाहून हे आरोपी गजाआड दिसतील नाही तर या ठिकाणाहून माझी अंत्ययात्रा निघेल.